नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही असतेच. तसेच प्रत्येकाकडून या अन्नपूर्णा देवीची सेवा व्हावी यासाठी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये केल्या जाणाऱ्या अतिशय प्रभावी अशा अन्नपूर्णा व्रताची माहिती ही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्रत कसे करावे, उद्यापन कसे करावे, पूजा कशी करावी याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमी पडू न देण्यासाठी आपण अन्नपूर्णा देवीची पूजा ही करत असतो. तर अशी ही अन्नपूर्णा देवी आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता पडू देत नाही आणि त्यामुळेच तिची सेवा म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे अन्नपूर्णा व्रत हे केले जाते. तर ज्यांची कुलदेवी ही अन्नपूर्णा आहे तर त्यांच्याकडून अन्नपूर्णा देवीची सेवा होईल. तर अन्नपूर्णा देवी ही माता पार्वतीचीच एक रूप आहे व ती आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये विराजमान आहे. तर अन्नपूर्णा देवीचं व्रत हे 3 प्रकारे करता येतं. तर हे व्रत आपण 7 दिवस करू शकतो, 17 दिवस करू शकतो आणि 21 दिवसही करू शकतो. तसेच 17 व 21 दिवस हे व्रत करण्याला जास्त महत्त्व आहे. तर किंवा एखाद्याला उपवास निघत नसेल तर इतर अडचण नसेल तर हे 8 दिवसही तुम्ही हे व्रत करू शकता. तर 21 दिवस आपण हे व्रत कसं करू शकतो, तर मार्गशीर्ष महिना ज्या दिवशी सुरू होतो तर त्या दिवसापासून पुढे 20 दिवस अशा पद्धतीने मार्गशीर्ष कृष्ण षष्टीला या व्रताचं उद्यापन करायचं असतं. पण आता मार्गशीर्ष महिना सुरू होऊन 3-4 दिवस झाले तर तुम्ही 17 दिवसांचं हे व्रत करू शकता. त्यानंतर हे व्रत 17 दिवस करायचं असेल तर आपण हे व्रत मार्गशीर्ष महिन्याच्या 5व्या दिवसापासून मार्गशीर्ष कृष्ण षष्टीपर्यंत हे व्रत तुम्ही करू शकता. तसेच ज्यांना हे व्रत निघत नसेल तर त्यांनी कमीत कमी पौर्णिमेपर्यंत हे व्रत करावं. तर मार्गशीर्ष महिन्यातील 5व्या दिवसापासून या व्रताला सुरुवात करायची आहे व मार्गशीर्ष पौर्णिमेला हे व्रत तुम्ही सोडू शकता व उद्यापनही करू शकता. तर दत्त जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची जयंती ही असते. तर या दिवशीही तुम्हाला व्रत सोडता येईल व उद्यापनही करता येईल. तर 17 दिवसांचं व्रत हे कधी करू शकता, तर 17 डिसेंबर 2023 ते 2 जानेवारी 2024 पर्यंत तुम्हाला हे व्रत करता येईल. तसेच जर आपण 21 दिवसांचं हे व्रत करणार असाल तर ते आपल्याला 13 तारखेपासूनच सुरू करायचं होतं. पण जास्तीत जास्त 17 दिवसाचं हे व्रत केलं जातं. तसेच ज्यांना उपवास निघणार नाही तर त्यांनी 17 डिसेंबर ते 26 डिसेंबरपर्यंत तुम्ही हे व्रत करू शकता. त्यानंतर पूजा मांडणी काय, तर पहिल्यांदा दिवा लावायचा आहे. तर दिव्याला हळद, कुंकू आणि फूल अर्पण करायचं आहे. तर ज्यांना हे व्रत 17 दिवसांचं करायचं आहे तर त्यांनी हे व्रत 17 तारखेपासून तुम्ही सुरू करू शकता. तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कितीही दिवस करू शकता. तर यासाठी आपल्याला कलश मांडणीही करायची आहे. तर एक तांब्या घ्या आणि त्यावर कुंकवाने समोरच्या बाजूने स्वस्तिक काढा व बाकी बाजूने हळद कुंकवाच्या उभ्या रेषा ओढायच्या आहे. त्यानंतर कलशामध्ये पाणी भरा, स्वच्छ पाणी भरा व त्यामध्ये हळद कुंकू, 1 रुपयाचं नाणं, 1 फूल टाका व त्यामध्ये आंब्याची किंवा विड्याची 5 पाने टाका व त्यावर एक शेंडी वर करून एक नारळ ठेवायचा आहे. तर नारळाला हे हळद कुंकू लावून घ्या, अक्षता अर्पण करा व तांदळावर हा कलश आपल्याला पाटावर लाल कपडा टाकून आपल्याला त्यावरती हा कलश ठेवायचा आहे. त्यानंतर संकल्प करायचा आहे. तर गणपती बाप्पांना स्नान घालून त्यांचीही हळद कुंकू लावून स्थापना करायची आहे व तसेच शिवलिंगालाही स्नान घालून घ्या व देवी अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीलाही स्नान घालून घ्यायचं आहे. तसेच देवीच्या मूर्तीलाही कुंकवाने मळवट भरायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना ही कलशाच्या बाजूने करावी व कलश हा गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूने येईल अशा पद्धतीने आपल्याला स्थापना करायची आहे. त्यानंतर कलशाच्या व गणपती बाप्पांच्या मध्ये शिवलिंग ठेवायचं आहे. तर खाली थोडेसे तांदूळ टाकून त्यावर आपल्याला गणपती बाप्पांना तसेच शिवलिंग व अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती आपल्याला हे ठेवायचे आहे. तर गणपती बाप्पांच्या डाव्या बाजूने अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवावी. तसेच त्यांना गंध लावून घ्यावे. तसेच माता अन्नपूर्णा ही अन्नधान्याची देवी आहे. तर तिच्या पूजेमध्ये आपल्याला अन्नधान्यांची पूजा करायची आहे. तर जे नवीन धान्य तयार होतं तर त्या धान्यांचं या पूजेमध्ये जास्त महत्त्व असतं. तर ते तुम्ही ठेवू शकता किंवा जे असेल तर तेही तुम्ही ठेवू शकता. तर तांदूळ असतील तर तांदूळ ठेवा, दुसरं काय असेल तर तेही नवीन तुम्ही ठेवू शकता. तर एका मातीच्या किंवा तांब्याच्या कलशामध्ये आपल्याला हे धान्य ठेवायचं आहे आणि त्यावरती एक प्लेट ठेवून त्यातही आपल्याला तेच धान्य ठेवून त्यामध्ये एक रुपयाची नाणीही आपल्याला ठेवायची आहे. तर तो कलश अन्नपूर्णा देवीच्या शेजारी किंवा समोरही तुम्ही ठेवू शकता व त्यांना हळद कुंकू लावून घेणे. तसेच
या व्रतात एक लाल पिवळ्या रंगाचा धागाही या पूजेमध्ये आपल्याला ठेवायचा आहे आणि त्याचीही आपल्याला पूजा करायची आहे। तर हा धागा ठेवताना तो आपल्या हाताला बांधता येईल इतका घ्यायचा आहे व त्याला 17 गाठी आपल्याला बांधायच्या आहे। तर या गाठी मारत असताना ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जपही आपल्याला करायचा आहे। त्यानंतर नैवेद्यामध्ये फळं किंवा मीठ न वापरता गोड पदार्थ तुम्ही दाखवू शकता। तसेच पाणीही आपल्याला एका छोट्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे। तसेच गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि अन्नपूर्णा देवीलाही आपल्याला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे मीठ न टाकता। त्याचप्रकारे जे आपण शिवलिंग ठेवलं आहे तर त्याला पण आपल्याला दुधाचा नैवेद्य ठेवायचा आहे। तर हे व्रत आपण 11 दिवस करणार आहोत। तर यामध्ये म्हणजे तुम्ही हे व्रत जितके दिवस करणार आहात तर तितके दिवस तुम्हाला दिवसभर व रात्रभर उपवास करायचा आहे। तर या व्रतामध्ये फक्त आपण फळं खाऊ शकतो। तसेच मिठाचे पदार्थ या उपवासामध्ये चालत नाही, तर मीठ हे चालत नाही। तसेच ज्यांना हे व्रत निघणार नाही तर त्यांनी दिवसभर उपवास करून संध्याकाळी सोडलं तरी चालेल। फक्त संध्याकाळी जेवणामध्ये मीठ वापरू नये किंवा वापरलंच तर सैंधव मीठ वापरू शकता। तर हे व्रत जोपर्यंत करणार आहेत तोपर्यंत ही मांडणी काढू नये। रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावून पूजा करावी। तर यामध्ये तुम्ही अन्नपूर्णा देवीची चालीसा तुम्ही वाचू शकता। तसंच अन्नपूर्णा देवीचं स्तोत्रही म्हणता येईल। त्याचबरोबर रोज अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप जरी केला तरीही चालेल। तर या पूजेतील रोज फक्त फुलं काढून घ्यायची व दुसरी फुलं ठेवायची आहे। त्याचप्रकारे प्रसादही त्याचप्रमाणे करायचा आहे। तसेच जो धागा आहे तर तो धागा पूजा झाल्यानंतर तुम्ही लगेच हाताला बांधू शकता। तर स्त्रियांनी हा धागा डाव्या हाताला बांधायचा आहे व पुरुषांनी उजव्या हाताला बांधायचा आहे। तर हे व्रत जे करणार आहे तर त्यांनीच हा धागा त्यांच्या हाताला बांधायचा आहे किंवा उद्यापनाच्या दिवशीही तुम्ही हा धागा बांधू शकता। तर रोज अशाच प्रकारे पूजा करावी व मासिक धर्म व सुतक असेल तर पूजा करू नये। त्याचप्रकारे मासिक धर्म असेल तर घरातील कोणालाही तुम्ही ही पूजा करायला सांगू शकता। त्याचबरोबर गॅस व चुलीचीही आपल्याला पूजा करायची आहे। धूप दीपांनी ओवाळून त्यावर स्वस्तिक काढायचं। गॅसवर किंवा तुमच्याकडे चूल असेल तर त्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढायचं आणि पूजा करायची आहे। तर रोजही तुम्ही ही पूजा करू शकता किंवा पहिल्या किंवा शेवटच्या दिवशीही तुम्ही ही पूजा केली तरीही चालेल। तसेच उद्यापन कसे करायचे तर ते मार्गशीर्ष शुक्ल षष्टीच्या दिवशी करायचं। उद्यापन करताना तिथला कलश पहिल्यांदा उचलायचा व परत त्याच जागी ठेवायचा आहे। त्यानंतर सर्व देवी देवतांना स्नान घालून घ्यायचं व कोरडं करायचं, स्वच्छ करायचं आणि हळद कुंकू लावून फुले वाहून पूजा करावी। तर पूजा ही दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता। तसेच नारळ हे प्रसाद म्हणून फोडून खाऊ शकता। तसेच जे धान्य आहे तर ते तुम्ही तुमच्या घरातील धान्यांमध्ये टाकून मिक्स करून खाऊ शकता व पैसे हे तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता। तसेच महिलांना ही उद्यापनासाठी बोलवू शकता। तसेच एखाद्या झाडाखाली आपल्याला अन्नपूर्णा देवीला एखाद्या स्वच्छ लाल कपड्यावर स्थापन करायचं आहे आणि हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे। तसेच ज्या महिला व मुली बोलावणार आहात तर त्यांना मानपानही करायचं आहे आणि खाऊ पिऊही घालू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे अन्नपूर्णा देवीचं हे व्रत करू शकता। व्रत नाही करायला जमलं तर सेवा तरी नक्कीच करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।